हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आज 99वी जयंती. दोन्ही शिवसेनांकडून आज मेळाव्याचं आयोजन. शिवसेनेचा मेळावा बीकेसी मैदानावर होणार तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंधेरीत मेळाव्याचं आयोजन. आज होणाऱ्या मेळाव्यावरून शिंदे आणि ठाकरेंच्या पक्षांचा वार पलटवार. ठाकरेंच्या शिवसेनेकडून पीकेसी परिसरात बॅनरबाजी तर शिंदेंनी भाजपसोबत केलेल्या युतीवर टीका करणारे झळकले बॅनर. बाळासाहेबांनी महाराष्ट्राला अनेक गोष्टी दिल्या आणि सर्व राजकीय पद सहकाऱ्यांना दिली राऊतांची प्रतिक्रिया. बाळासाहेबांना भारतरत्न मिळायलाच हवा. बाळासाहेबांना भारतरत्न का दिला नाही, संजय राऊतांचा सवाल. अमित शहांना बाळासाहेब माहीतच नाही, संजय राऊतांचा अमित शहांवर टीका. 16 लाख रोजगार होणार असेल तर सत्कार करेन. लोणची, चटणी, पापड यांच्याशी कसला करार करता? महाराष्ट्रातल्या लोकांशी दावोसमध्ये करार का? राऊतांची राज्य सरकारवर टीका. भाजपने चिनी माल बाजारात आणलाय. बाळासाहेबांना ढोंग आवडत नव्हती, राऊतांचा भाजपवर निशाणा. शरद पवार आणि अजित पवार आज पुण्यात एकाच मंचावर. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमानिमित्त शरद पवार, अजित पवार एकत्र. युवा सेनेचा फेब्रुवारी ते मार्च दरम्यान महाराष्ट्र दौरा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसापासून हा दौरा सुरू होणार. पूर्वज प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखांची ठाण्यात बैठक पार पडली. यावेळी एकनाथ शिंदेंनी ऑनलाईन संवाद साधलाय. शहरातील विविध समस्या सोडवण्यासाठी ठाकरे गटाने केडीएमसी आयुक्तांची भेट घेतली. फेरीवाल्यांचा त्रास, दुर्गाडी किल्ले परिसरांची स्वच्छता आणि प्लास्टिक विरोधात कडक कारवाई करण्यात यावी. विविध प्रश्नांसाठी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी केडीएमसी आयुक्तांची भेट घेतली आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वर्षपूर्ती निमित्ताने शिवसेनेकडून नाशिकच्या काळाराम मंदिरात महाआरती, त्याचप्रमाणे संध्याकाळी गोदा आरती देखील करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित. मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यामुळे महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक. 2 दिवसात 15.70 लाख कोटींचे 53 सामंजस्य करार. मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांना यश. रत्नागिरीतील मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण होण्याआधीच टोल नाक्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. सर्वाधिक काम ज्या भागात रखडले त्या निवळी कोकजे वठारमध्ये टोल नाका उभारण्याचे काम गतीने सुरू. बांगलादेशी नागरिकांच्या मुद्द्यावरून प्रशासन अलर्ट मोडवर. जन्ममृत्यू प्रमाणपत्र देण्याबाबतच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी शासनाकडे. जन्ममृत्यू प्रमाणपत्र पुढील आदेश येईपर्यंत वितरित करू नये असे स्पष्ट आदेश शासनाकडून जारी. डहाणूतील समुद्र किनाऱ्यावर 31 जानेवारीपासून सलग 3 दिवस डहाणू फेस्टिव्हलचं आयोजन. ग्रामीण भागातील खाद्यपदार्थांची ओळख निर्माण व्हावी तसंच येथील पर्यटनाला चालना मिळावी म्हणून डहाणू फेस्टिव्हलचं आयोजन. पैनगंगा नदी कोरडी पडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. या भागातील शेतकऱ्यांनी मंत्री संजय राठोड आणि इंद्रनील नाईक यांना निवेदन दिले. धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्यात यावे अशी निवेदनातून मागणी. मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगतीवर पुलाचे गर्डर्स बसविण्याचे काम पूर्ण. 2 तासात हे काम पूर्ण. यामुळे हा रस्ता काही काळ बंद ठेवला होता. स्मार्ट प्रकल्पाच्या ढिसाळपणावर जागतिक बँकेचे ताशेरे. तर प्रकल्पाचे काम संत गतीने सुरू. राज्य सरकारकडून अपेक्षित निधीच नसल्याने प्रकल्प संचालकांचे अधिकार गोठवले. प्रकल्प संचालकाचे अधिकार गोठवण्यात आल्याचा परिणाम स्मार्ट योजनेच्या अंमलबजावणीवर. राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे आयोजित 3रे विश्व मराठी संमेलन यंदा पुण्यात. विश्व मराठी संमेलनासाठी परदेशातून येणाऱ्या अनिवासी मराठी जनांना तब्बल 75,000 रुपयांचे अनुदान. दिल्लीत होणाऱ्या संमेलनासाठी राज्यातल्या साहित्यिक आणि श्रोत्यांना रेल्वेतही सूट नाही. सैफ अली खान आणि करीना दोघांनाही मुंबई पोलिसांनी सुरक्षा पुरवली. सैफ राहत असलेल्या इमारतीची खासगी सुरक्षा वाढवली. धारावीमधील अपात्र रहिवाशांना अदानी समूहाला दुसऱ्या ठिकाणी जागा देण्याचा धडाका लावलाय. आता मुलुंडमधील मिठानगरची जागा अपात्र रहिवाशांना देण्यात आल्याची माहिती. लातूर जिल्ह्यात नाफेडच्या वतीने हमीभावाने सोयाबीन खरेदी
केंद्र सुरू तर हमीभावाने खरेदीची मुदत जवळ आल्याने सर्वच खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी मोठी गर्दी. 4 ते 5 दिवस खरेदीला लागत असल्याने शेतकरी हैराण. परभणीतील मयत सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा या मागणीसाठी लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने रवाना. आज हा लॉंग मार्च जालना शहरातून जाणार. राज्यातील पर्यटन वाढीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ लवकरच 12 कॅरॅव्हॅन विकत घेणार. या वाहनातून राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळाची सफर सर्व सुविधांयुक्त घडून आणली जाणार. त्यासाठी 7,20,00,000ची तरतूद करण्यात आली आहे. कळमनुरी आणि वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध. शेतीचं मोठं नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध. महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी 24 जानेवारीला प्रशासनाकडे आंदोलनाचा इशारा दिलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.